नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बेळगाव हा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंघाची आणि पर्यायाने उमेदवारांची संख्या देखील अधिक आहे. विधानसभेच्या अर्ज भरणी प्रक्रियेला 13 एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिल्याने या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, महानगरपालिकेत उमेदवार, समर्थक आणि कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते जगदीश शेट्टर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेट्टर यांनी काल रविवारी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. भाजपकडून त्यांना हुबळी धारवाड मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते असमाधानित झाले होते. 6 वेळा भाजपतर्फे जगदीश शेट्टर आमदार निवडले गेले होते. आज सोमवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सहकारी संस्थांमध्ये सर्वसामान्य जनतेने ठेव रक्कम ठेवली होती, मात्र ती रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. जवळपास हजारो कोटी रुपये देणे बाकी असून ती रक्कम तातडीने दिली तरच आम्ही निवडणुकीत मतदान करू, अन्यथा त्यावर बहिष्कार घालू असा इशारा भारतीय जागृत मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे दिला आहे. विवाह सोहळा, नामकरण अथवा कोणत्याही प्रकारच्या खासगी कार्यक्रमाकरिता निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे कार्यक्रम ठरलेल्या नागरिकांनी निवडणूक कार्यालयात अर्ज देण्याचा प्रयत्न केला असता कार्यक्रमापूर्वी 4 दिवस आधी अर्ज करण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत गैरसमज निर्माण झाला असून विवाहासाठी परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. जगज्योती संत श्री बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 20 ते रविवार दिनांक 23 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांनी दिली. आज बेळगाव येथे बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. गुरुवार दिनांक 20 रोजी बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे षटस्थल ध्वजारोहण करून श्री बसवेश्वर जयंतीला सुरुवात करण्यात येणार आहे. सायंकाळी मासिक संवाद सत्र, शुक्रवार दिनांक 21 रोजी वचन नृत्य स्पर्धा, लिंगायत भवन ते बसवेश्वर सर्कलपर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. शनिवारी दिनांक 22 रोजी समर्थनम दिव्यांग संस्थेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम होणार असून लिंगायत भवन येथे महिला संमेलन होणार आहे. रविवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य मिरवणूक संपन्न होणार आहे. फोर्ट रोड परिसरात रस्त्याशेजारी वाहने थांबवून त्यांची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे फोर्ट रोड, पाटील गल्ली व परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वेळा पोलिसांनी सूचना करून देखील याकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावरच वाहने लावली जात असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांच्या वतीने न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांवर बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामध्ये पॉप्युलर फ्रंट या संघटनेच्या लोकांचा समावेश असल्याचा संशय आहे. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अयोध्यानगर येथे ड्रेनेज व्हॉल्व्हमधून सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत आहे. मुख्य रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचबरोबर ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे सांडपाणी इतरांच्या अंगावर उडत असल्याने या चेंबरची स्वच्छता करावी अशी मागणी रहिवाशांकडून मनपा प्रशासनाला करण्यात आली. बेळगाव, हुक्केरी, संकेश्वर, विजापूर, बागलकोट या भागातील कामधेनू असणारा हिडकल डॅम येथील राजा लखमगोडा जलाशयात सोमवारी 11 टीएमसी पाण्याचा साठा आहे. यापैकी 2 टीएमसी वगळता 8 टीएमसी पाणी उपयोगात आणले जाणार आहे. यंदा पाण्याचा पुरवठा अधिक केल्यामुळे उपलब्ध असणाऱ्या 8 टीएमसी पाणीसाठा जून महिन्यापर्यंत पुरेल असे नाही. परिणामी मे मध्ये तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. याची दखल घेत पाण्याचा दुरुपयोग टाळून बचत करणे गरजेचे बनले आहे. यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहरून आलेली जोंधळ्याची कणसे व कडबाही खराब झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात रब्बी हंगामातील जोंधळा हे प्रमुख पीक म्हणून घेण्यात येते. यंदाही ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. जोंधळा बऱ्यापैकी बहरून आला होता. त्याला कणसेही चांगली लागली होती. मात्र 10-12 दिवसांपासून ढगाळ वातावरणाने रिमझिम पावसामुळे जोंधळ्याची कणसे खराब झाली आहेत. यामुळे उत्पादनात घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
बुडाची वसाहत योजना राबवण्यासाठी 2007 पासून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. ही योजना राबवण्यास बुडा प्रशासन आणि बुडाचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच न्यायालयात बुडाची बाजू कमजोर ठरली असून ही योजना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या जमिनी आम्हाला परत करा अशा मागणीसाठी कनबर्गी वासियांनी बुडा कार्यालयाला धडक दिली. पाळीव डुकरांना आजारपासून दूर ठेवण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत डुकरांचे लसीकरण केले जात आहे. 4 एप्रिलपासून ही मोहीम राबवण्यात येत आहे. तालुक्यात 1380 पाळीव डुकरे आहेत. या सर्व डुकरांना प्रतिबंधक लस दिली जात आहे. पशुपालकांनी आपल्या डुकरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक 18 रोजी सायंकाळी 5 वाजता रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे होणार आहे. निवडणुकीची पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. निपाणी शहरवासियांना सुरळीत आणि स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन हवेतच विरल्याचे पाहायला मिळते. एकीकडे उन्हाच्या तीव्र झळांमुळे पाण्याचा वापर वाढता असताना पालिका प्रशासन मात्र नागरिकांना वेळेत पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. 4 ते 5 दिवसाआड तर कधीकधी आठवडाभरानंतर नागरिकांना पाणी मिळत आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक रस्त्यांच्या शेजारी कचऱ्याचे ढीग तसेच तुंबलेल्या गटारी दिसून येत आहेत. त्यामुळे भरमसाठ प्रमाणात कर आकारणाऱ्या पालिका प्रशासनाने या तुलनेत मूलभूत सुविधा आपण नागरिकांना देत आहोत का याचे आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.